हॅलो, नमस्ते, वेलकम टू आईज किचन. आजची रेसिपी आहे भेंडी मसाला. रेसिपी स्टार्ट करण्याच्या आधी विश यू अ मेरी क्रिसमस आणि हॅपी न्यू इयर. चला तर मग रेसिपीला सुरुवात करेल. आईज किचनमध्ये मी आज बनवत आहे भेंडी मसाला. त्यासाठी अर्धा किलो भेंडी मी कापून घेतली आहे 1 इंचच्या हिशोबाने. त्यात भेंडी कट करून झाल्यावर त्यात तुम्ही हळद, गरम मसाला, तिखट, 1.5 चमचा बेसन घालून मिक्स करा. मिक्स करून त्याला साईडला ठेवा. त्याला प्रॉपर कोटिंग करून तुम्ही साईडला ठेवा. मग कॅप्सिकम तुम्ही स्मॉल पीसेसमध्ये कट करा. ते वरून डेकोरेशनसाठी लागेल तुम्हाला. त्याचप्रमाणे मी कांदा घेतला आहे, कॅरेट घेतलं आहे पीसेस करून. ते सगळे एका वाटीतनं दही घेतलं. त्यात मी तिखट, हळद, गरम मसाला हे तिन्ही मिक्स करून मी साईडला ठेवत आहे. मी एका पॅनमध्ये थोडं तेल घालून कॅरेट तळून घेत आहे. कॅरेट 2-3 मिनटं लागतात त्याला तळून. व्यवस्थित तळून घ्या. त्यानंतर कॅप्सिकम आणि कांदा परतवून तुम्ही साईडला ठेवा. त्यातच मी टमाटा पण परतवून साईडला हे वरून डेकोरेट करण्यासाठी घेतलं आहे. त्याच कढईमध्ये मी टमाटे घातले. 2 टमाटे आहेत. कांदा, अद्रक, लसूण आणि 5-6 काजू मी घातलेत. त्याला परतवून ते प्युरी हे आपण प्युरीसाठी करतो. त्याला 5-10 मिनटं परतवून साईडला काढून त्याला थंड झाल्यावर मग त्याची प्युरी करून घ्या. त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून आपण जी कोट करून ठेवलेली भेंडी आहेत ना, त्याला पण व्यवस्थित परतवून साईडला काढून क्रिस्पी होईपर्यंत थोडं परतवा आणि मग त्याला साईडला काढून ठेवा. ह्याला 5 मिनटं तरी लागतात ते पूर्ण. ह्याच्यात भेंडी क्रिस्पी होईपर्यंत भाजून साईडला काढून ठेवा. त्याच कढईत मी थोडंसं तेल, जिरं घातलं आहे आणि आपण ग्राइंड केलेली प्युरी घातली आहे. त्यात हळद, तिखट, गरम मसाला मिक्स करा. थोडं 1-2 मिनटं झाल्यानंतर ना पण हे दह्याचं मिक्सर पण त्यात ॲड करा. असं कढईला साईडला तेल सोडतं तेव्हा तुम्ही भेंडी आणि ते गार्लिशसाठी ठेवलेलं टमाटर वगैरे ते सगळं ॲड करा. त्यात टेस्ट इन्हान्स करतं त्याची. ह्यात थोडीशी ना कसुरी मेथी आणि बटर घाला. ही रेडी आहे आणि गरम गरम चपातीसह सर्व करा. थँक्यू.
आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि तुमचा सपोर्ट असंच कंटिन्यू ठेवा 2026 मध्ये सुद्धा. थँक्यू.